तपसे आलं मी समोरचे बुवा जसे चालतात तसं तुम्ही चालणार बुवा आहे. तुम्ही त्या लेवल का नेऊन थोडं कमी पडणार मग मेलंय तरी चालत म्हणून खांबाळ्या गावाच्या हृदयात बसले बुवा. मी फक्त
तुमची सगळ्या ग्रामस्थांची माफी मागते. तुमच्या गावातल्या बुवांक मी आज बोलणार आहे त्याच्यासाठी. माझं नाईलाज आहे, कारण रणांगणात उतरल्यानंतर महाभारतात सुद्धा बुवा श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की समोर बाप असला तरी बघायचा नाही, बरोबर ना. त्यामुळे या रणांगणा, त्यामुळे मी तुम्ही जा काय बोललास त्याची बऱ्यापैकी परतफेड करूनच जाणार. मग तुम्ही मका वाईट म्हटलास तरी चालत, ओके. मका फक्त एवढंच वाईट वाटलं बुवा, सगळा तुम्ही मका बोलल्याबद्दल काही एक वाटलेला ना. फक्त तो सत्कार करीन म्हणून सांगितलं ना तुम्ही. कोणतरी कलेक्टर व्हा किंवा वकील व्हा, कोण मुलगी असेल तिचा सत्कार मीही करीन, गाव करील तो करीन. पण त्या सांगताना तुम्ही बुवा अशा पद्धतीत सांगितलात की मी सत्कार करीन. म्हणजे तुमका तर सांगताना असा सांगायचं होतं की माझी 3-4 ब्रेसलेट आहात ती सुद्धा बघा. तेवढं माझं लक्ष अगदी बारीक होतं. म्हटलं यांचं काहीतरी युनिक पॉईंट आहे, ओके. ही झलक हा फक्त. या ठिकाणी भजनाची सुरुवात करून नोटेशनच्या अगोदर जा काय बुवा बोललेली त्याची परतफेड करूया. कारण अगदीच एकदम सुरुवाती बुवानी मस्तच पेटवलं, आणि पेटवल्याशिवाय मजाच नाही बुवा. आणि आजची ही बारी यादगार राहणार 100%. मी अधिष्ठी देविकाच म्हणून सांगतोय, कारण असं मी ऐकलंय की हे सक्सेसफुल होत नाही बारी, पण 100% तुमका जाऊ देणार. मी मागे आहे ना, काय टेन्शन लेणे का नाही आहे ना पुजारी, डोंट वरी. बाकी सगळा डोंबवलीत नाही लिहत, कोरोनापासून जा काय बोलले बाबल्यांची तरी टमनाच केला नाही. त्यांना असा वाटलं असं बुवा मी उगाच इले बारी आहे का. बोलवण्याची पद्धत असता होती. बाजूचे मग वाटत उठाकच लागले होते, आपले येळेर घरी गेलेला बरा म्हणतो. बाबल्या केवढ्यात पडली ही बारी, बिचारे मेरा धरून बसले होते का, ते पण तुमका बघवत नाही. असं नाही. त्या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन तुमचं 100% होणार. अगदी शॉर्टकटमध्ये मी उडवीत नेणार, फक्त बऱ्यापैकी. बक्षिसा येऊकच लागली ती काय. पहिलंच बक्षीस श्री निलेश परब पुष्पा ज्ञान यांच्याकडून जोरात होऊ दे. होय बाबा, जोरातच उडवणार आहे. 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. जरी तुमचे गाववाले भाऊ असले तरी माझो विचार करा, नाही तर मी करमान मारा. त्यांनी सांगितलं नाही की खांबाळे गाव माझ्या पासून 200 रुपये थोडा मका बरा वाटला. मी मेल्यात जमा झाले होते म्हटलं, सांगलं आणि त्या म्हणांचे लोकांनी लक्षात घेतलं की झाला काढल्या. बरं मी दिसत नाही तिचा बोध, तुमका मी अगोदर फोनवर सांगितलेला बोध 1-2 उश्यांची सोय करून ठेवा म्हणून, तर मी लोकांना दिसा. तुम्ही सोय केला असले त्याकाने मी काय करू त्याका. आता आणूक जाऊची म्हणजे किती लांब. त्यामुळे असू दे, ज्यांका दिसता त्या दिसा, ज्यांका पाठच्यांका टाकलात नुसता दिसता असा ते काही इलाज माझू नाही. आता बघून समाधान माना. आजच्या दिवस गोष्ट टवळा दिसतात, खाली कोण बसलेलो तो दिसतच नाही. त्या काही इलाज माझू नाही. त्या अधिष्ठी देवीची विषय असतो. या गांजा डुकरतीने असाच घडवला, मी काय करू. होय ना, होय. बरं जन्माखानंतर असा टाकल्या रे केस ना, एवढं ओढला एवढं, काय माझी परिस्थिती. लोक बघितच बसत, तो बघूनच हसतात माझा. कारण बुवा चंद्रकांत कदम बुवा ज्यावेळी बुवा स्टेजवर चढायचे ना, लोक टाळ्या वाजवायचे. आणि आज बुवा तुम्ही सांगितलं तेव्हा मला इतकं अभिमान वाटलो की आईन माझ्या जन्म दिलेला तर सार्थक झाला बुवा. की खांबाळे गाव तुमका इतक्या म्हणजे खूप तुम्ही त्यांच्या हृदयात म्हणजे आवडते बुवा. या सांगितल्यावर मग इतक्या बरा वाटलं बुवा, माझ्या आईन जन्म दिलेल्याचं सार्थक झाला. कारण खूप कार्य झाली. आणि ह्याच बुवा आणि ह्या सगळ्या भजन रसिकांच्या आशीर्वादाने आणि पवार बुवांच्या आशीर्वादाने काल कोल्हापूरला डबलबारी होती गुंडू सावंत बुवांनी माझी. आणि पहिल्यांदाच पदार्पण होतं. म्हटलं त्यांना आवडता की नाही, काय विषय वेगळं हो तिकडे. पण असा करून दिलाय ना, अजून सुद्धा जेवताना सकाळी उठली तेव्हा सुद्धा माझी आठवण त्यांना येईल असतात व असा भजन करून त्यांना. हे सगळे तुमचे आशीर्वाद. मी खूप हसली, अक्षरशः
महिलावर झोपून हसली. इतक्या मनोरंजन बुवा केलं. कारण म्हाका असं वाटलं होतं माझं समाजता की नाही त्यांका, पण जाम हसवले. आणि आज पण आपण तसाच करूया थोडक्यात. मी त्यांना किती दिवस सांगते हो, 3 इंची किती वजाता या म्हटलं माझ्याकडे देवा. एवढं वजा फिरवण्यापेक्षा एकाचा वजा मी भार घेतो. ते ऐकतो नाही हसून ही मजा बुवा. नाही तर खरोखर देव लक्षात म्हणून मी काय टाकणार नाही. असू दे. देवाची द्वारी क्षणभरी, देवाची द्वारी क्षणभरी, देवाची द्वारी क्षणभरी, मुक्तिचारी साधीला, मुक्तिचारी साधीला, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, महालक्ष्मी दुर्गा भवानी, आदिशक्ती तो विश्वमोहिनी, आदिशक्ती तो विश्वमोहिनी, नवविध नटली या भुवनी, नवविध नटली या भुवनी, आयु आरोग्य दे आलो या चरणी, 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 रंग भरू दे तुझ्या भजनी, 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 कृपाशीष दे सहस्र करानी, कृपाशीष दे सहस्र करानी, कृपाशीष दे सहस्र करानी, कृपाशीष दे सहस्र करानी, अलंकार
पुरी पुण्यभूमी पवित्र इथे नाचतो ज्ञान राजा तया कविता नमस्कार माझा माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची कुंडली कवळदा हॅलो. या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात बुवानी सांगितलं की त्यांची गावामध्ये पहिल्यांदाच आहे ना बुवा वारी झालेली होती फक्त या शिवाजी या मांडावरती. तुम्ही त्यांना संधी दिल्याबद्दल बुवानी तुमचे सगळ्यांचे आभार मानले आणि याच्या पुढे आता बुवा माझे आभार माना कारण चव्हाट्यावरची वारी मी माझ्याबरोबर झालेली आहे. त्यामुळे पुढे आता माका या एवढा लक्षात ठेवायचा की मांडावर कवटीवाले बुवा होते. हो माझा काय नशीब आहे. मी गप्प आपलं भजन ऐकतोय त्याने टाकल्यावरनं सुरुवात केल्याने शाप माझी तळपाट करून टाकल्या. ते बघा माझे मित्र ते बाजूत बसलेले मित्र का ते भाव पण माझे त्यांनी खवळवू नको टाकल्यांना बोलले असू देत. कुठतरी जोमटाक लागली बुवा ते म्हणतात मांडावर पवारांका ठेवलो आणि झोमटाक सुरुवात केल्यानंतर तुम्ही म्हणतास काय की तो लहान होतो तो मी पण काय कॅपॅसिटी त्याची बुवा त्या मोठ्या खाली आणलं लोळवीत केली. हो तुमच्या मी तुमका कुत्रो म्हणत नाही तुम्ही सांगलाच तर मी सांगते. आणि तो लोळवीत आणलेलो कुत्रो ना एकदा डोंबिवली का गेलो मुंबई वैभववाडी स्टेशन का गेलो आणि ट्रेनने गेलो. जाताना तो अशी शेपटी हलवीत गेलो आणि पुन्हा बुवा तो डोंबिवलीतून परत येलो आणि वैभववाडीत उतरलो तेव्हा अशी शेपटी करू लागलो. बाकीचे सगळे कुत्रे जमा झाले वैभववाडीतले विचारते तरी असा काय तू जाताना असं करीत गेलं आणि आता इल्यावर तू अशी शेपडी कित्या करतो. तेव्हा तो कुत्रो सांगता काय झाला बाबा गर्दीच्या डोंबिवलीकडे गर्दी त्यामुळे अशी शेपडी करूकच मिळेना. ती आता सवयच झाली त्यामुळे उभीच अशी मारते शेपटी. तो कुत्रो हा बुवा
तुम्ही सांगला असतो तुमका मी म्हणत नाही. परत सांगते मी, कोरोनाच्या काळात बुवा नानाचा काय बुवा घेऊन बसला तर मग वाईट वाटलं. सांगलं असत्या नाना विचारले प्याज येई घेणारे तेव्हा एवढे तर बुवा ते खैसून शोधून काढीत काय माहिती. सगळा बुवा लॉकडाऊन बंद होता पण त्या घेणाऱ्या काय एका कोरोना झालेलो नाही कारण लस तीच होती. मोदींका चुकली जरा बघ समजा. तीच इंजेक्शनातनं देऊ काही होती ना सगळ्या कोणाक झालो नसतो. त्या नाना को नाही झालो वाचता होता ना. कोण खोकय ना त्या कोरोनाच्या काळात खोकलेलो नाही क्या तर चालू होईपर्यंत. कारण खोकलो तर 1 लाखात खोकलो तो काळोखात जाऊन खोकॉक करीन मग सगळ्यांच्यात नाही तो गेलो काय मग ते कौरसीत ते कोण विचारे घाल. आणि बुवा मुंबईकर तुम्ही म्हणताच म्हणून माका अभिमाना मुंबईकरांचो. पण बुवा माझ्या गाववाल्यांनी जर मांगर बिंगर दिल्याने नसते ना तर कठीण परिस्थिती होती मुंबईकरांची. आम्ही खयचे वाडे बिडे ढोरा बिड्यांचे ठेवले नाही त्यांका येऊन राहा. आणि काय काय जण जे कलेक्टरनी वकील झाले होते ना तिने जे शाळेतनं या खांबाळ्याच्या शिकान गेले होते मराठी शाळेतनं त्या शाळेत विसरले होते. त्या कोरोनानं त्यांका त्या शाळेत आणून 14 दिवस ठेवला. वकील झालंच नाही ये माझ्याकडे राहू 14 दिवस जिरवला सगळ्यांची नाही बुवा. भयानक परिस्थिती बुवा. नको ते आठवून कांडाला घाली त्या कोरोनाचा ना. बाकी तुम्ही काय जास्त पडत नाही आणि खुर्चीतनं दिसत नाही म्हणजे बुवा परिस्थितीच माझी अशी. आणि तुम्ही कित्या माझ्या जखमीवर मीठ चोळताच मला ताच कळत नाही. मुंबईत दिले तर तुमका माहिती आहे मी अक्षरशः त्या बुवांका माहिती आहे मी खुर्चीवर बसन सांगते मी बाईकने फिरत असते त्यांना विचारा फिरते की नाही. आणि तेव्हा मी कायम फोन करते बुवा मी तुमच्या जवळपास येईल. ट्रेनच्या प्रवासाच्या भानगडीत पडत नाही कारण वरच्या हुकाक माझा हात पोचत नाही. कोणाच्या तरी खळतरी धरण्यापेक्षा त्या गाडीवर नाही गेले मरणाची गर्दी हो. आणि जाबा जाबी डब्यात गेलास की तर कोणतं बोंबतच. आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा. म्हटलं गावातला इलाव तेव्हा सगळा बरोबर होता. आणि चढल्या काय सांगता चेक करा आणि लक्ष ठेवा. हो काय अगला स्टेशन कळवा. म्हटलं को थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवते. अगला स्टेशन डोंबिवली. एका माणसानं शर्ट काढला मी उघडो झालो. म्हटलं उघडे कशाला झालंच नाही म्हटलं चढल्यापासून तर कोणता सांगता बोंबिवली आणि चेक करून बघते हात की काय ते. अगला स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. तो नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. म्हटलं की कोपर गेली घास कोपर. तिच्या पाठीवर घास कोपर. अगला स्टेशन घास कोपर. त्याचा चामडा काढला आणि घाटकोपरात जायचं. तो कुत्र परत पिसाळलो डोंबिवली वाढलो. ते पटल्या चांगल्या तू बोंबिवली म्हटल्या उठलो काय रे काय ना काय सुचव होता गप करा. पण भारी माका आणखी अभिमान वाटलो म्हणजे कशात माहिती आहे काय काय ठिकाणी भजन रसिक नसतं तो त्यामुळे चर्चा होता काय ती बारी ठेवल्यानी संजय पवार बुवानी तो टकुलो ठेवल्यानी आणि काय बारी एक मजा नाही. पण ह्या बारीबद्दल उद्या बुवा कोण म्हणूच शकत नाही की बारी अशी म्हणजे असं कोण म्हणू शकत नाही की त्या बारी कुत्रो सुद्धा नाही होतो. 2 ते 2 खतरनाक उद्याच्या काय बारी कुत्रे सुद्धा धोमत म्हणजे यादगार बारी झाली. खायच्या बारी कुत्रे येत ते सुद्धा आणखी तुम्ही सांगितल्याप्रमाणे असून बुवा खुर्चीचं सांगितलं तुम्ही की खुर्चीवर बसून मी दिसत नाही म्हणून सांगतो बुवा खुर्ची आणि टेबल दोघांचं प्रेम होतं बुवा. तेव्हा टेबल खुर्ची का सांगतं की मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू. खुर्ची पण ताच सांगता अगं
मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू तेव्हा टेबल खुर्ची का सांगता. अगं लग्न करू तर करू पण सगळेच जण तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू. म्हणजे ही भयानक परिस्थिती आहे बुवा. होय ना. आज माणसांची सुद्धा नावं देवांची ठेवली जातात. विष्णू, शंकर, पार्वती दिवसभर उपास करताना शंकर संध्याकाळी ताट वाचताच काय. म्हणजे अशी नावं ठेवली जातात. तर नावाची तरी ही ठेवावं. ते नानांचं नाव काय होतं ते चाय आणलंस की आणि टाकल्यावर वाटता मला वाटेत कशा ठेवला मी फिरतो. वाटा एक मजा म्हणून हो वाटाच आहे तुम्ही. काय प्रॉब्लेम नाही. मी आपली मजा केली. तुम्ही काय ओतून माका भाजणारच की माणसं. या ठिकाणी भजनाची सुरुवात करूया. मनोरंजन तुमचं 100% होणार कारण वेळेचं महत्त्व ठेवूया. ओके. व आज हे नोटेशन मी तुमच्या समोर म्हणजे पहिल्यांदाच तुमच्या या खांबाळे गावामध्ये घेतो. का इकडे तिकडे झाला हो पक्वादमध्ये जर इकडे त्रिलोककर बुवांचं म्हणजे माझे खूप भयानक पहिल्यांदाच घेतोय बुवा. त्यामुळे उद्या मग राजापुरात घेऊचा त्या बुवा बरोबर उद्या जो जोडी खातो. त्याच्यामुळे आज घेऊन बघते का इकडे तिकडे झालं तर जरा समजून घ्या. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा
रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, तारुण नेईल भवसागर, कलियुगी मंत्र, रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, तारुण नेईल भवसागर, कलियुगी मंत्र, रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, तारुण नेईल भवसागर. चला चला तुम्ही त्वरा करा, विसरू नका, विसरू नका त्या भगवंताचे सांगितलं नामस्मरण. चला चला तुम्ही त्वरा करा, तुम्ही विसरू नका, विसरू नका त्या भगवंताचे सांगितलं